सातारा जिल्ह्यातील मसूर येथे सातारा जिल्हा महार परिषदेचे 7वे अधिवेशन भरले होते. यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अतिशय मोठी मिरवणूक काढण्यात आली. बाबासाहेबांच्या जयघोषाने व जय जयकाराने परिसर सगळा दमदमून गेला होता. यावेळेस डॉक्टर बाबासाहेबांचे भाषण झाले. ते भाषणात म्हणाले, भगिनींनो आणि बंधूंनो, मसूर या गावचे नाव घेतले की मला माझ्या बालपणी अस्पृश्यते संबंधी अनुभवलेल्या कडू अनुभवाची आठवण होऊन डोळ्यात अजूनही अश्रू उभे राहतात. माझी या गावी गेल्या 35 वर्षानंतर ही दुसरी खेप आहे. या भागात गोरेगावला ज्यावेळी तळे बांधले त्यावेळी त्या कामावर माझे वडील कॅशियर म्हणून काम करीत होते. मी, माझे दोघे बंधू आणि माझ्या बहिणीचा मुलगा असे 4घे जण सातारा येथे शिक्षणासाठी राहत होतो. माझी मातोश्री त्यावेळी स्वर्गवासी झाली होती. आम्हा सर्व मुलांवर आमचे वडिलांचे एक स्नेही शेजारी राहत असत, ते लक्ष ठेवीत असत. उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्या वडिलांनी आम्हास गोरेगावी बोलवले. आम्ही तेथे येणार असल्याचे पत्र अगोदर एका हमालाबरोबर पाठवले होते. आम्हाला रेल्वे गाडीने जाण्यात मोठा आनंद झाला, कारण यापूर्वी ही गाडी इंजिनाने कशी चालते हे पाहिले नव्हते. त्यामुळे आम्हास एक प्रकारची आतुरता आणि उत्सुकता लागली होती. प्रवासासाठी नवीन कपडे, जरीच्या टोपे वगैरे खरेदी करून आम्ही साताऱ्याहून पाडली स्टेशनवर गाडीत बसलो. तेथून मसूर पर्यंतचा प्रवास अत्यंत आनंदात गेला. मसूर स्टेशनवर पोहोचताच आम्हास कोणीच उतरून घ्यावयास आले नाही. हे पाहून आम्हास प्रचंड आश्चर्य वाटले. दुपारी 4 ते रात्री 7 वाजेपर्यंत आम्ही मसूर स्टेशनवर बसून राहिलो. आम्ही असे तिष्ठत बसलेले पाहून स्टेशन मास्तरने आमची चौकशी केली. त्यांनी सर्वप्रथम आमची जात विचारली. आम्ही जात सांगता स्टेशन मास्तर चमकला. शेवटी त्याने मोठ्या मुश्किलीने गोरेगावात जाण्याकरिता एक गाडी ठरवून दिली. पण गाडीवानाला आमची जात सांगताच तो बिचकला. तो आम्हास महाराची पोरे म्हणून नेण्यास तयार होईना. शेवटी आमच्या बंधूंनी तशी तडजोड केली की ठरलेल्या भाड्यापेक्षा 1 रुपया अधिक देऊन गाडी आम्ही हाकू व गाडीवानाने बरोबर चालावे. तडजोड मान्य करून त्याने गाडीस बैल जुंपले व आम्ही गाडी हाकू लागलो. पुढे मसूर गावच्या नाल्याजवळ गाडी उभी केली. त्यावेळेस आम्हास अत्यंत तहान लागली होती. आम्ही गाडीवानास कुठचे पाणी प्यायचे असे विचारताच त्याने अस्पृश्य लोकांसाठी असलेल्या शेण सड्याने भरलेला खड्डा दाखविला. येथील दुर्गंधी पाणी पिणे अतिशय अशक्य होते. आम्हाला तहान फार लागली होती, परंतु या पाण्याच्या गैरसोयीमुळे मुकाट्याने पुढचा मार्ग धरावा लागला. रात्र पडत होती. पाण्याने व भुकेने जीव तळमळत होता. दुसऱ्या स्पृश्यांच्या नाल्यावर पाणी पिण्यास किंवा मागून घेण्यास आम्हास मज्जा होता. मध्यरात्रीच्या सुमारास आम्ही टोल नाक्यावर आलो. तेथेही महार जातीमुळे पाणी मिळाले नाही. अखेर अशा घायाळ अवस्थेत आम्हास गोरेगाव मुक्कामी पोहोचलो. वडिलांनी आम्हास असे अगोदर कळविल्याशिवाय का आलात म्हणून विचारले. त्यावरून आमचे एका इस्माबरोबर पाठवलेले पत्र त्यांना अजून मिळाले नव्हते. त्यांनी आमची ही वाटेतली शोचनीय अवस्था पाहून गहिवर आला. या प्रवासाने आपण अस्पृश्य आहोत आपणास कमी लेखतात. आपले पानवटे गलिच्छ ठिकाणी असतात. स्पृश्य लोक आपला विटा मानतात वगैरे संबंधीचा पहिला अनुभव माझ्या आयुष्यात मला मिळाला. माझ्या बालमनाला ही गोष्ट फारच लागून राहिली आणि ती गोष्ट आज येथे जमलेल्या हजारो लोकांपुढे सांगण्याची वेळ येईल असे स्वप्नातही त्यावेळेस वाटले नव्हते. असो, आज येथे आपल्या स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करण्यासाठी आपण सर्वजण जमलो आहोत. आपल्या पक्षाच्या कार्यक्रमाची आपण सर्वांना जाणीव आहे. हिंदुस्थानावर लादलेले नवीन सुधारणात भरपूर दोष व व्यंग्य असल्यामुळे त्या पूर्ण जबाबदारीने स्वराज्य प्राप्त करून देण्यास असमर्थ आहेत. प्रांतिक राज्य कारभारातील कित्येक घटना, विशेषतः सेकंड चेंबरची घटना ही आपल्या पक्षास आक्षेपार्ह वाटते. तथापि या नवीन सुधारणा राबविण्यास हरकत नाही. मात्र जबाबदारीच्या स्वराज्याचे स्वरूप निष्प्रभ करून टाकण्याजोगे जे खास व अनियंत्रित स्वरूपाचे अधिकार गव्हर्नरास मिळाले आहेत त्याचा उपयोग या मुदतीत होऊ नये याबद्दल स्वतंत्र मजूर पक्ष जागृत राहील. तसेच अस्पृश्य बांधव, मजूर व शेतकरी यांचे नाते इष्ट कसे होईल याचा विचार करून सर्वसाधारण श्रमजीवी वर्गासाठी विधायक कार्य करण्याच्या आपल्या पक्षाचा संकल्प आहे. तुम्हास ठाऊक असेलच की गिरणीतील मजूर वर्गात स्पृश्य मजूर व अस्पृश्य मजूर असा उघड भेदभाव आहे. स्पृश्य मजुरास कापड खात्यात काम मिळते व तो जॉबरच्या जागेपर्यंत वर चढू शकतो, परंतु अस्पृश्य मजुरास तो कितीही लायक असला तरी त्याला कापड खात्यात काम मिळत नाही. तो तेलवालाच राहतो. सर्वसाधारणपणे मजुरांची परिस्थिती हलाखीची व कष्टमय आहे. स्पृश्य मजुराचे दारिद्र्य मालकशाहीमुळे तर अस्पृश्य मजुराचे दारिद्र्य मालकशाही अधिक अस्पृश्यता या दोहोमुळे आहे.
परंतु दुःखाची गोष्ट ही की काँग्रेसमधील व बाहेरील मजुरांचे पुढारी या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत. स्वतंत्र मजूर पक्षाचा सौतासुभा स्थापन करण्यास जी काही कारणे आहेत त्यापैकी हे एक होय. मजुरांना जातीभेदाने अगर वर्गभेदामुळे त्यांच्या लायकीला धक्का मिळणार नाही व त्याच्या उन्नतीचा मार्ग सुखकर होईल असा प्रयत्न आज काँग्रेस अगर इतर पक्षाचे मजूर पुढारी करू शकत नाही. कारण काँग्रेसचे पुढारी आज भांडवलवाल्यांच्या कचाटीत सापडल्यामुळे गरीब मजुरांचे व शेतकऱ्यांचे कल्याण त्यांच्याकडून होऊ शकत नाही. काँग्रेस भांडवलवाल्यांचे हित करणार व गरिबांचे हित करणार अशी घोषणा करते, परंतु अशा दुटप्पी परिस्थितीत एका मनात दोन सूर्य राहू शकत नाही. अशा परिस्थितीत आपल्या श्रमजीवी वर्गाने काँग्रेसच्या विश्वासावर राहणे व्यर्थ आहे. काँग्रेसचे पंचप्राण महात्मा गांधी यांच्या मनाचा मला ठाव आहे. त्यांचे हृदयगत जितकं मला माहीत आहे तितके तुम्हास नाही याचा व परिचय मला त्यांच्याशी भेट झाल्यानंतर झाला. म्हणून मला वाटते महात्माजी तुमचे कल्याण करू शकत नाही. त्यांचे व आपले या बाबतीतले मार्ग अगदी भिन्न आहेत. ज्याला भाकरी पाहिजे त्याला देवळाचा काय उपयोग. गेल्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये अस्पृश्य समाजाविषयी मोठा दुर्गल प्रश्न होता. नोकरशाहीची सत्ता काढून ती बहुजन समाजाच्या हाती देताना त्यातील काही अंश अस्पृश्यांच्या हाती द्या असे सर्वांचे म्हणणे होते. परंतु हे महात्माजींच्याच त्याच वेळी अस्पृश्यांच्या हक्काविरुद्ध गेले. मात्र मुसलमान, ख्रिस्ती वगैरे अल्पसंख्याकांना या सत्तेतील काही अंश देण्यासाठी ते तयार होते. अशा बिकट प्रसंगी या हिंदूंच्या महान पुढाऱ्याशी आपली स्वतंत्र हक्कासाठी झगडावे लागले. अस्पृश्यांचे कल्याण करते म्हणणारे हे हिंदुस्थानचे महात्मे यावेळी आपल्या विरुद्ध जावयास नको होते. ते आपले खरेखुरे कल्याण करते असते तर त्यांच्याशी वादविवाद करण्यास मला माझी शक्ती खर्च करण्याचे कारण पडले नसते. महात्माजी स्वराज्यासाठी चटकन 1 कोटी रुपये देणारे दृश्य लोक अस्पृश्यता निवारण्यास 5-6 लाखापर्यंतची वर्गणी देण्यास समर्थ का होऊ शकत नाही. यावरून दृश्य समाजाला अस्पृश्यता निवारण्याच्या कार्याची किती तळमळ आहे हे दिसून येते. ही जुलुमाच्या रामरामाची गांधीजींची चळवळ आपला उत्कर्ष कसा करणार आणि तुमचा विटाळ, तुमच्यावरील जोर जुलूम, तुमची सामाजिक हाल अपेष्टा, मानहानी, दारिद्र्य हे लोक कशा रीतीने नष्ट करणार. खरे पाहिले असता दृश्य हिंदू दिखाऊ कामे करण्यात पटाईत आहेत. आतून तुमची सामाजिक जीवनात काटे पसरविण्याचा जो नेहमी नेटाने प्रयत्न करतात. श्रीमंत, सावकार, खोत, भांडवलवाले हे तुमचे आर्थिक जीवन कष्टप्रद करीत आहेत. तर इकडे बहुजन समाजाप्रती प्रातिनिधिक काँग्रेस, दिमाखाने काँग्रेस हीच अस्पृश्यांची, गोरगरिबांची, म्हणणाऱ्या लोकांची, रंजल्या गांजलेल्यांची असे तोऱ्याने म्हणत आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करता काँग्रेस ही संस्था जर आपली कल्याण करते आहे असे वाटत असते तर मी मोठ्या आनंदाने ती मध्ये सामील झालो असतो. पण मला काँग्रेसकडून आपल्या समाजाचे, मजुरांचे, शेतकऱ्यांचे व गोरगरिबांचे हित होत नाही असे वाटल्यावरून मी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली आहे. या देशातून एक वेळ इंग्रज लोक जाऊ शकतील, पण सर्व गरीब जनतेच्या नागून तिचे रक्त शोषण करणारा जळवासारखा जो धनिक भांडवलवाला वर्ग आहे तो या देशातून जाणारा नाही. तो काँग्रेसमध्ये सामील झाला आहे म्हणून त्याची रक्त शोषक वृत्ती नाहीशी होणार नाही. त्यांची भरमसाठ वास घेण्याची आसुरी वासना नष्ट होणार नाही. त्यांची गोरगरिबांच्या घरादारावर निखारे ठेवण्याची बुद्धी नाहीशी होणार नाही. आपल्या मुंबई इलाक्यातील ब्राह्मणेतर पक्ष गरिबांसाठी काही कार्य करील असे वाटत होते. इतकंच नव्हे तर त्यांचा काही काळ अभिमान वाटत होता. परंतु शेवटी शिस्तीच्या व संघटनेच्या अभावी आणि वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याच्या वृत्तीमुळे या पक्षाचे सारे बल लयास गेले आणि उच्च म्हणविणाऱ्या ब्राह्मण समाजाचे चढेल धोरण निस्तनाभूत करण्याचा त्यांचा हेतू कुठल्या कुठे लयास गेला आहे. एका प्रबळ अशा पक्षाची ही आजची शोचनीय अवस्था आपण लक्षात घेतली पाहिजे आणि आपल्या प्रत्येक माणसाने पक्षाशी पूर्ण इमानी राहिले पाहिजे. त्याने पुढाऱ्यांची आज्ञा चिरसावध्य मानली पाहिजे. पक्षाच्या कार्यक्रमावर नितांत विश्वास ठेवून प्रतारणा न करता अंमलात आणण्याच्या जोमाने प्रयत्न केला पाहिजे. त्याने वैयक्तिक स्वार्थ सोडला पाहिजे. पक्षासाठी हाल कष्ट सोसले पाहिजेत व शिस्तीने सारे कार्य करणे हे ध्येय बाळगले पाहिजे. म्हणून स्वतंत्र मजूर पक्षात सामील होणाऱ्यांनी या सर्व गोष्टींचा नीट विचार केला पाहिजे. आज असेंब्लीमध्ये आपल्या पक्षाचे प्रतिनिधी थोडे असले तरी असेंब्लीमधील दुसऱ्या पक्षांनी त्यांची भीती वाटते. याचे कारण आपण लोक कल्याणासाठी जो कार्यक्रम आखला आहे तो पूर्णपणे पार पाडण्याचा आपण आटोकाट प्रयत्न करत आहोत याची त्यांना खात्री आहे. आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि आपल्या बाबासाहेबांची भाषणे चॅनलला अवश्य आणि अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय भीम.